लंडनला जाण्यासाठी प्राध्यापक सेलिगमन यांची शिफारस असलेलं पत्र आंबेडकरांनी महाराज गायकवाड यांना दिले. यात शिष्यवृत्तीच्या मुदतवाढीची विनंती होती. आणि मग 1 वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळाल्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठात थेट MSc ला प्रवेश मिळवला आणि बॅरिस्टर होण्यासाठी लंडनच्या ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. 1 वर्ष शिष्यवृत्तीची मुदत संपल्यानंतर आंबेडकरांना अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परत यावं लागलं. पण अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी विद्यापीठाची पूर्व परवानगी घेतली आणि ती पुढे खूप उपयोगी पडली. मुंबईला परत आल्यानंतर त्यांना बडोदा संस्थानामध्ये 150 रुपये पगाराची नोकरी मिळाली. परंतु आंबेडकर अस्पृश्य असल्यामुळे कार्यालयातील सहकारी कर्मचारी सतत त्यांचा अपमान करीत असत. बडोदामध्ये असताना बाबासाहेब एका पारशी वसतिगृहात राहत होते. बाबासाहेब अस्पृश्य आहेत हे समजल्यानंतर काही पारशी लोक अतिशय संतापले आणि त्यांनी बाबासाहेबांना ठणकावून सांगितले, तुम्ही आमचे वसतिगृह बाटवले आहे, आत्ताच्या आत्ता आमचं वसतिगृह खाली करा. या घटनेनं बाबासाहेब अतिशय व्याकुळ झाले आणि झाडाखाली जाऊन ढसाढसा रडले. हा प्रसंग अत्यंत वेदनादायी असा होता आणि म्हणून ते नोकरी सोडून मुंबईला आले आणि नंतर मुलांची शिकवणी घेऊ लागले. त्यांनी व्यापारी संस्थांना सल्ले देण्यासाठी कंपनी सुरू केली. पण अस्पृश्य व्यक्तीची कंपनी आहे हे समजल्यानंतर लोकांनी सल्ले घेणे सुद्धा बंद केले. मुंबईमध्ये दावस कॉलेजमध्ये दरमहा 50 रुपये पगारावर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. परंतु एवढी आवक घर खर्च आणि पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी अत्यंत अपुरी होती आणि म्हणूनच भीमा वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिण्याचे काम करू लागला. सिडहॅम कॉलेज मुंबई येथे 2 वर्षाकरता त्यांनी 450 रुपये पगारावर प्राध्यापकाची नोकरी केली. भीमरावांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्यानांनी विद्यार्थी प्रभावित होत आणि म्हणूनच ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक बनले. घर खर्चासाठी 100 रुपये देऊन बाकीचे पैसे ते पुढील शिक्षणासाठी ठेवत. पण 2 वर्षाची मुदत संपल्यानंतर प्राध्यापक पदाची नोकरी सुटली. आता काय करायचं? परंतु सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता आणि म्हणूनच शाहू महाराजांनी पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना 1,500 रुपयाचं सहकार्य केलं. तेव्हा आंबेडकर लंडनला गेले. तिथल्या ग्रंथालयात ते सकाळी 6 वाजता जायचे आणि संध्याकाळी ग्रंथालय बंद होतानाच बाहेर पडायचे. पुन्हा संध्याकाळी जेवणानंतर मध्यरात्रीपर्यंत ते अभ्यास करत. मुलांनो, दररोज सतत 21 तास अभ्यास करून त्यांनी MSc आणि बॅरिस्टर ऍट लॉ ही उच्चतम पदवी प्राप्त केली. लंडन विद्यापीठात द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली आणि नंतर जर्मनीत जाऊन बॉन विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयावर संशोधनात्मक लेखन करून डॉक्टरेट पदवी मिळवली. लंडन विद्यापीठात असताना 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. ते जर्मन भाषाही शिकले आणि नंतर जेव्हा पैसे संपले तेव्हा ते भारतात परत आले. ते कायदे पंडित म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाचा आधार घेऊन इंग्रज सरकारने 1 जानेवारी 1935 रोजी भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना केली.